नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय सावळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, के-टी-एच-एम कॉलेज, नाशिक. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या स्ट्राइड प्रोजेक्ट अंतर्गत, स्ट्राइड उपक्रमाअंतर्गत आपण अनेक 5 एक असे विभाग निवडलेले आहेत संशोधनासाठीचे. तर त्यापैकी एक विभाग आहे, तो आहे डॉक्युमेंटिंग ट्रेडिशनल नॉलेज. म्हणजेच पारंपरिक ज्ञानाचं दस्तऐवजीकरण. हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट इतिहास आणि समाजशास्त्र अशा दोन्ही विभागांनी एकत्रित येऊन केलेला आहे. हा सर्टिफिकेट कोर्स आहे. याचा सर्टिफिकेट कोर्स बनवला आपण आणि सर्टिफिकेट कोर्सचे तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. तुम्हाला आणि या कोर्समध्ये किंवा या उपक्रमामध्ये सामील होणाऱ्या सगळ्यांसाठी आपण अनेक उपक्रम घेतलेले आहेत. त्यापैकी एक होता, तो म्हणजे 7 दिवसाची आपण व्याख्यानमाला आयोजित केली आणि खूप महाराष्ट्रातले वेगवेगळे तज्ञ लोक या व्याख्यानमालेसाठी बोलवले होते. त्यांची व्याख्यानमाला पण झालेली आहे. यानंतर इतिहास विभागातल्या काही प्राध्यापकांनी यावर एल-एम-एसची लेक्चर्स घेतलेली आहेत आणि समाजशास्त्र विभागाचे पण काही लोक घेत आहेत. त्यापैकी हे एक लेक्चर आहे. आणि या लेक्चरमध्ये पारंपरिक ज्ञान म्हणजे काय? हे यानी मी सुरुवात करणार आहे. आणि आणखीन काही लेक्चर्स घेणार आहे. आता पारंपरिक ज्ञानावरची चर्चा आपली बरीच झाली. इतिहास विभागातल्या प्राध्यापकांनी पण ही चर्चा केलेली आहे आणि व्याख्यान सत्रामध्ये सुद्धा ही चर्चा झालेली आहे. पण तरीही मला वाटतं, की हा कोर्स आपण का करतोय आणि पारंपरिक ज्ञान म्हणजे काय? आणि विशेषतः स्थानिक लोकांच्या किंवा इंडिजिनस पीपल ज्याला आपण मूल निवासी म्हणतो, तर त्यांच्या नजरेतून स्थानिक ज्ञान म्हणजे काय? हे मला वाटतं थोडक्यात पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे आणि आजचं सेशन मी त्याच्यावरच घेणार आहे. तेव्हा आपण चर्चेला सुरुवात करूया. आपला अजेंडा या लेक्चरचा आहे, तो पारंपरिक ज्ञान म्हणजे काय? अ, आणि त्याची पार्श्वभूमी ही अशी आपल्याला मांडता येईल, की आपण सध्या अत्यंत जोखमीच्या धोकादायक युगामध्ये वावरतो आहोत. आशिष कोठारींचं हे कोटेशन आहे. ते म्हणतात, की पृथ्वीशी मानवतेच्या अशाश्वत नातेसंबंधांनी अनेक प्रश्नांची मालिका उभी केलेली आहे. आणि यामध्ये आपण शाश्वतपणे कसं टिकून राहू, आपल्या सहजीवांबद्दल म्हणजेच प्राणी, पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी वगैरे, वगैरे. यांच्याबद्दल अधिक संवेदनशीलपणे आपण कसे वागू? पर्यावरणातील आपले नकारात्मक परिणाम कसे कमी करू? याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून. आणि यासाठी आपल्याला सध्याच्या प्रचलित म्हणवणाऱ्या आर्थिक क्रिया-प्रक्रिया, आर्थिक सामाजिक क्रिया-प्रक्रिया आमूलाग्रपणे बदलवल्या पाहिजेत, असं आशिष कोठारी म्हणतात. अ, अशाच प्रकारची एक चर्चा ही उल्रिक बेक यांनी केलेली आहे. उल्रिक बेक यांनी रिस्क सोसायटी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलंय, की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः जागतिकीकरण, नवउदारीकरणाच्या कालखंडामध्ये, की आपल्या आजूबाजूच्या जोखमी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतायत. विशेषतः नैसर्गिक आपत्ती आणि त्याच्याशी संबंधित जोखीम, धोके हे वाढतायत. मोठ्या प्रमाणावर वाढतायत. आता आपण अनुभवतो ते कोविड सगळं प्रकरण जे आहे, महामारी जी आहे, सुद्धा एक संकटच आहे. आपल्या जगासमोरचं संकट आहे. तेव्हा अशा संकटाच्या युगात आपण वावरतो आहोत आणि यातून बाहेर पडण्याचे आपण मार्ग शोधतो आहोत. अनेक मार्ग शोधतो आहोत. भविष्यातला समाज आपला अधिकाधिक सुरक्षित असेल, कमीत कमी जोखीम असणारा असेल. हां, असं आपण स्वप्न पाहतोय आणि त्या स्वप्नाकडे जाण्यासाठी आपल्याला अभ्यास हा एक मार्ग आहे. अभ्यास, संशोधन, विचार आणि त्यातून समाजात बदल घडवून जर आपण पुढे गेलो, तर आपलं भविष्य तुलनेने चांगलं असेल. यासाठी हा सर्टिफिकेट कोर्स
आपण तयार केलेला होता आणि हा प्रोजेक्ट पण त्यासाठी घेतलेला आहे. आणि या कोर्सचं उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही सगळे विद्यार्थी, आम्ही प्राध्यापक, तरुण प्राध्यापक, करणारे विद्यार्थी एम-फिल, पी-एच-डीचे. तर या सगळ्यांनी पारंपरिक ज्ञानावर अभ्यास करावा. हां. त्याची चिकित्सा करावी, त्याचं दस्तऐवजीकरण करावं, त्याची नोंद ठेवावी आणि अशी नोंद ठेवण्यासाठी अनुकूल प्रकारचं एक वातावरण निर्माण व्हावं. तुमचे दृष्टिकोन घडवले जावेत. तुम्हाला दस्तऐवजीकरण कसं करायचं आणि त्याआधी पारंपरिक ज्ञान कसं समजावून घ्यायचं? नाही, या संदर्भात हा संबंध कोर्स मार्गदर्शक ठरणार आहे. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण नवनवीन साधनं, पद्धती, अभ्यास पद्धती आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अशा प्रकारचा एक एक डायलॉग, एक संवाद निर्माण करणार आहोत, की जेणेकरून आपण पारंपरिक ज्ञानाचं जतन चांगल्या रीतीने करू शकू. आपण नाशिकमध्ये राहतो आणि नाशिकला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. जनस्थान म्हणवलं जायचं नाशिक. तुम्हाला माहिती आहे. ही जनस्थान नंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये मुघल राजवटीमध्ये गुलशनाबाद अशी नाशिकची ओळख होती. खूप प्राचीन शहर आहे आणि या प्राचीन शहरामध्ये फक्त मंदिरच नव्हे, तर आजूबाजूला अनेक प्राचीन अवशेष आहेत आणि नुसते अवशेष नाही आहे, तर इथले लोक या पारंपरिक ज्ञानाचं जतन वेगवेगळ्या प्रकारे करतायत. आपल्या कृतीद्वारे, आपल्या विचारांद्वारे, गोष्टी, गाणी, गप्पा, नंतर इथले सण, इथले रीतिरिवाज, अ, इथल्या कृती पद्धती, इथली उपजीविका, अशा अनेक मार्गाने हे पारंपरिक ज्ञान उपलब्ध आहे. टिकवलं गेलेलं आहे. आपल्याला काय करायचं हे पारंपरिक ज्ञान गोळा करायचंय, त्याचा शास्त्रीयपणे अभ्यास करायचा आहे आणि मी मगाशी म्हणलं ना, की संकटं आहेत आणि त्या संकटांवर मात करण्यासाठी हे पारंपरिक ज्ञान प्रभावीपणे कसं वापरायचं, याची दिशा आपण देतो आहोत. समाजात शाश्वत विकास घडवण्यासाठी, सांस्कृतिक सुसंवाद निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित कौशल्य निर्मितीसाठी पण या कोर्सच्या द्वारे प्रयत्न करतो आहोत. यामध्ये आपण ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरच्या सामाजिक परिवर्तन करणाऱ्या घटकांना एकत्रित आणून अशा प्रकारचं एक ज्ञान मांडतो आहोत, संकलित करतो आहोत आणि वैज्ञानिकरित्या प्रस्थापित करतो आहोत. अनेकांपर्यंत पोहोचवणार आहोत, की जेणेकरून आपलं उद्दिष्ट, आपलं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट हे गाठलं जावं. मूल्यात्मक काही संदर्भ पण आहेत याला, कारण आपण या सगळ्या प्रक्रियेत पारंपरिक ज्ञान जेव्हा आपण विस्तारतो, वाढवतो, नोंदवतो आणि त्याला महत्त्व मिळेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करतो. या प्रक्रियेत हे पारंपरिक ज्ञान बाळगणारे लोक आहेत, यांना आपण सामाजिक न्याय देतो आहोत. त्यांच्यासाठी एक मुक्तीचा अवकाश निर्माण करत आहोत. त्यांची प्रतिष्ठा वाढावी आणि या जागतिकीकरण प्रभावित, नवउदारीकरण प्रभावित समाजात त्यांना जे दुय्यमत्व दिलं जातंय, त्यांना डावललं जातंय, त्यांना सीमांतिक पातळीवर ढकललं जातंय. तर या सगळ्या प्रक्रियेला थांबवून आपण समता, समावेशकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर पारंपरिक ज्ञान का महत्वाचं आहे? कारण मी मगाशी म्हटलं, की मानवासमोरील अनेक संकट आणि जोखिमा वाढतायत आणि यासाठी आपल्याला पारंपरिक ज्ञान उपयुक्त पडू शकतं. माहीत नाही उपयुक्त पडेल, हमखास आपल्याला या सगळ्या जोखमींपासून वाचवेल, ठामपणे नाही सांगता येणार कदाचित. पण ते कदाचित उत्तर येऊ शकतं, उत्तर देऊ शकतं, पर्याय शोधू शकतं आणि यातून बाहेर पडण्याचे मार्ग सुचवू शकतं. आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यापैकी एक पारंपरिक ज्ञान अ, हा एक मार्ग आहे. तो शहाणपणाचा आहे. तो पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती यांना मोठेपणा देणारा आहे. तो प्रचंड भीतीदायक आणि जोखमीसह येणाऱ्या विकासाला नियंत्रित करणारा आहे. पर्याय देणारा आहे आणि कदाचित भविष्यकाळात येणाऱ्या अनेक संकटांवरचा तो उपाय असेल. दुर्दैवाने आपण सगळेजण नवउदारमतवादी, विज्ञानवादी, उपभोगवादी, वस्तुदैवतावाद वादी अ, अशा विळख्यात सापडलेलो आहोत आणि त्यांच्या प्रभावाने
आपण आपलं पारंपरिक ज्ञान दुय्यम ठरवत जातो आहोत आणि त्याचा वारसा गमावत चाललेलो आहोत. आपल्याकडे नोंदीच नाही आहेत. आपण नोंदवलेलंच नाही आहे काही. पहा ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं आणि यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि अनेक वाईट गोष्टी. पण चांगली गोष्ट एक केली त्यामध्ये, की त्यांनी नोंदी करायला शिकवलं. आपल्याकडे नोंदी ठेवण्याच्या परंपरा होत्या. उदाहरणार्थ, की अनेक असे ओरल ट्रेडिशन्समधून नोंदी ठेवल्या गेलेल्या आहेत किंवा काही अ, वंशावळ्या म्हणतो ना आपण, आपल्या त्र्यंबकेश्वरमधले सुद्धा काही लोक आहेत, की जे घराण्याचा इतिहास लिहून ठेवतात, त्याच्या नोंदी ठेवतात. पण असे काही अपवादात्मक गोष्टी वगळता, भाग वगळता आपण नोंदी ठेवलेल्या नाहीत. आपण संवर्धन केलं नाही आणि हे संवर्धन करण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात आज आपल्याला वाटतेय. यातून फक्त पारंपरिक ज्ञानाचं संवर्धन होईल असं नाहीये. तर आपण मानवतेचं पण संवर्धन करतो आहोत. आपल्या उज्ज्वल भविष्याचं संवर्धन करतो आहोत. पारंपरिक ज्ञान म्हणजे काय? आता पारंपरिक ज्ञान म्हणजे परंपरेने आलेलं ज्ञान आणि परंपरेने आलेलं ज्ञान म्हणजे दुय्यम ज्ञान, अस अशास्त्रीय ज्ञान, की ज्याची शहानिशा झालेली नाही, जे पारखलेलं नाहीये, जे तावून सुलाखून निघालेलं नाहीये विज्ञानाच्या कसोटींवर. ते ज्ञान मग ते काय उपयोगाचं हो? मग ते ज्ञान गेलं, विसरलं गेलं, स्मृतीमध्ये गेलं, तरी काही बिघडणार नाही. अशा प्रकारचा एक एरोगन्स हा आपल्या नवशिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर येतो. विशेषतः पाश्चिमात्यीकरणाच्या प्रभावाने आपण पारंपरिक ज्ञानाकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले. आता हे पारंपरिक ज्ञान आज आपल्याला महत्त्वाचं वाटतंय आणि कदाचित ते वाचवू शकेल भविष्यामध्ये आपल्याला असं वाटतंय. त्यामुळे हे ज्ञान काय आहे हे समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान समजावून घेण्याच्या प्रक्रियेत आपण आणखीन बऱ्याच गोष्टी करणार आहोत. हे ज्ञान समजावून घेणं, नोंदवणं, त्याला मोठेपणा देणं आणि त्याचा उपयोग करणं योग्य पद्धतीने. या प्रक्रियेद्वारे आपण पुढे जाणार आहोत. तर पारंपरिक ज्ञान म्हणजे काय? हे समजावून घेणं त्यासाठी आवश्यक आहे. विशिष्ट क्षेत्रातील लोक पिढ्यानपिढ्या विशिष्ट सांस्कृतिक गटाद्वारे जे ज्ञान निर्माण करतात, की जे अनुभवातून आलेलं ज्ञान आहे. जे अ, वेगवेगळ्या गटांमार्फत अनेक गोष्टींच्या निर्मितीसाठी वापरलं गेलेलं आहे. ते ज्ञान म्हणजे पारंपरिक ज्ञान. यात दैनंदिन उपजीविकेच्या गोष्टी, उपजीविकेच्या पद्धती, भूगोल, नैसर्गिक संसाधनं, परंपरा, वारसा आणि संस्कृतीशी निगडीत अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये भाषा आहे, त्यामध्ये रीतिरिवाज आहे, सणवार आहेत, व्रतवैकल्य आहेत, एटिकेट्स, मॅनर्स आहेत, शिष्टाचार आहेत. तर या सगळ्यांमध्ये हे पारंपरिक ज्ञान दडलेलं आहे. आणि या पारंपरिक ज्ञानाचं अ, जे संचित आहे, ते अत्यंत समृद्ध आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यामध्ये शोध लागलेले आहेत अनेक टप्प्यांमध्ये इतिहासामध्ये. त्यामध्ये प्राप्त परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, हां, याचे अ, मार्ग आहेत. नुकसे म्हणतो ना आपण, तसे मार्ग आहेत. शहाणपण आहे. यामध्ये ज्ञान कौशल्य आहेत. यामध्ये या ज्ञानाशी जोडून ते ज्ञान वापरणाऱ्या आणि निर्माण करणाऱ्या लोकांची ओळख आहे त्यामध्ये. अस्मिता त्यांची त्यामध्ये दडलेली आहे. तेव्हा या सगळ्यातून हे पारंपरिक ज्ञान आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. पारंपरिक ज्ञान समजावून घेण्यासाठीचे हे अनेक आयाम आहेत. पर्सेल म्हणतात, की पारंपरिक ज्ञान हे ऐतिहासिकदृष्ट्या गठीत झालेल्या ज्ञानाचे असे स्वरूप आहे, की जे मानवी समूहांना जैवभौतिकीय पर्यावरणाशी दीर्घकाळासाठी जुळवून घेणे. पर्सेल म्हणतात, की पारंपरिक ज्ञान हे ऐतिहासिकदृष्ट्या संकलित झालेलं असं ज्ञान आहे, की जे मानवी समूहांना भौतिक परिस्थितीशी, पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी.
मला वाटतं ही व्याख्या चांगली व्याख्या आहे, पण ही व्याख्या मर्यादित पण आहे एका अर्थाने. ती मर्यादित यासाठी आहे कारण यात त्यांनी जैवभौतिकीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मदत करणार आहे, असं म्हणलेलं आहे. मला यामध्येच मर्यादा वाटते. खरं तर जैवभौतिकीय परिस्थितीमध्येच नव्हे, तर सर्व प्रकारच्या सामाजिक बदलांना समायोजित करण्यासाठी पारंपरिक ज्ञान उपयुक्त ठरू शकतं. उदाहरणार्थ पहा, की आज योगा ही वाढत्या कम्प्युटरायझेशनमुळं, तंत्रज्ञानामुळं आणि आय-टी सेक्टर वगैरे, वगैरे, वगैरे मध्ये प्रचंड ताणतणाव आहेत आणि बैठी जीवनशैली आहे. आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय करतात आज लोक? योगाचा वापर करतात. योगा काय आहे? पारंपरिक ज्ञान आहे. म्हणजे आजच्या ताणतणावांना, आजच्या परिस्थितींना, आजच्या सामाजिक संकटांना सुद्धा सामोरं जाण्याची ताकद ही या पारंपरिक ज्ञानामध्ये दडलेली असू शकते. त्यामुळे पारंपरिक ज्ञान हे ऐतिहासिकदृष्ट्या गठीत झालेलं आहे हा मुद्दा बरोबर आहे. पण ते जैवभौतिकीय म्हणजेच पर्यावरणाशी निगडीत अशा घटकांशी जोडलेलं आहे, तसंच ते सामाजिक घटकांशी इतकंच नव्हे, तर ते मानवाच्या आत्मविश्वासाशी, मानवाच्या मूल्यांशी, नैतिकतेशी सुद्धा जोडले. मी मगाशी म्हणलं, की पारंपरिक ज्ञानाची व्याख्या परसेल करतील, तुम्ही आम्ही करू. तुम्ही आम्ही काही पारंपरिक ज्ञान निर्माण करणारे लोक नाही आहोत. तुम्ही आम्ही इंडिजिनस पीपल नाही आहोत. म्हणजे मूळ निवासी लोक नाही आहोत. पण ज्यांनी हे ज्ञान निर्माण केलेलं आहे, जे हे ज्ञान बाळगतायत, वापरतायत, अशा लोकांच्या नजरेतून हे ज्ञान कसं असेल हो? मला ते जास्त महत्वाचं वाटतं. ते लोक या ज्ञानाकडे कसं पाहतात? तर असा एक अभ्यास केलेला आहे एस्किमोंच्या समुदायाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये एस्किमोंशी खूप चर्चा केलेली आहे. तर त्यांना प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नातून जी काही अनेक उत्तर आली, त्यावर आधारित हे टिपण तयार केलेलं आहे. तर ते म्हणतात, की आमचं ज्ञान हे प्रॅक्टिकल आहे. हे उपयुक्त आहे. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात हे ज्ञान निर्माण केले आणि ते कॉमन सेन्सिकल आहे आणि ते सहज अ, सामान्य ज्ञानातून निर्माण झालेलं अशा स्वरूपाचं आहे. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्या वेळी कुणी काय करावं अशासारखे डिटेल्स पण त्यामध्ये आहेत. आणि ते अनुकरणाद्वारे किंवा प्रशिक्षणाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणार आहे. तेव्हा पारंपरिक ज्ञान हे उपयुक्त सामान्य ज्ञान आहे. असं आदिवासी, मूलनिवासी, पारंपरिक ज्ञान निर्माण करणारे ग्रामीण भागातील लोक हे असं म्हणतात, की पारंपरिक ज्ञान हे उपयुक्त सामान्य ज्ञान. नंतर ते म्हणतात, की आमचं हे पारंपरिक ज्ञान आहे, हे आमचा देश समजावून घेणार आहे. आम्ही ज्या भागामध्ये राहतो, ज्या प्रांतामध्ये राहतो, तो प्रांत आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं विश्व, की ज्याच्याशी आमचा संबंध आहे, ते समजावून घेण्यासाठी हे पारंपरिक ज्ञान उपयुक्त आहे. या पारंपरिक ज्ञानामध्ये काय-काय सामावलेलं आहे? तर आमचं पर्यावरण मग यामध्ये ते एस्किमो लोक म्हणतात, की यामध्ये बर्फ आहे. यामध्ये म्हणजे आईस आणि बर्फ यामध्ये फरक आहे ना? काय फरक आहे? नंतर कुठल्या-कुठल्या प्रकारचे पर्यावरणीय बदल होत आहेत या भूभागामध्ये. प्राणी कोणते आहेत? पक्षी कोणते आहेत? इथं वनस्पती कोणत्या उगवल्या जातात? नैसर्गिक साधन सामुग्री कुठली उपलब्ध आहे? आणि त्या सगळ्या अधिकाधिक उपयुक्त पद्धतीने माणसांनी कशा वापरल्या पाहिजेत, याशी संबंधित हे ज्ञान. त्यामुळं ते आमच्या जगण्याचा भाग असलेला आहे. हां, आमच्या जगण्याशी संबंधित असणारा आजूबाजूचा भोवताल समजावून घेणार आहे.
स्वदेश समजावून घेणार आहे. या संदर्भात मी घोटुलचं उदाहरण देईल. अ, घोटुल त्याला युवागृह म्हणतात. अ, हा आदिवासींची ही पारंपरिक शाळा आहे असं म्हणू आपण. ही एक अशी शिक्षण संस्था आहे, की ज्यामध्ये अ, तरुण मुली लग्न होईतोपर्यंत एकत्र राहतात आणि शिकतात. ही तरुण मुली या घोटुलच्या शाळेमध्ये एकत्र येतात आणि भारतातल्या जवळ-जवळ अ, 40-50 आदिवासींमध्ये या घोटुलच्या परंपरा अस्तित्वात होत्या, असा पुरावा सापडतो आपल्याला. हे असे अभ्यास पण झालेले आहेत. आज ही घोटुल पद्धतीची शाळा जवळपास नामशेष झालेली आहे. घोटुलचा अभ्यास करून ती रिवाईव्ह करणं किंवा त्यातले काही सकारात्मक मुद्दे नवीन शिक्षण प्रणालीत समाविष्ट करण्यासाठीचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपचा मी पण सदस्य होतो काही काळ. अ, घोटुलचा अभ्यास करताना विशेषतः बस्तर किंवा गोंड परिसरामध्ये अ, घोटुलचा अभ्यास करताना जे काही अनुभव मिळाले, तर ते अनुभव खूपच प्रेरणादायक आहेत. आपल्याला सगळ्यांना दिशा दाखवणारे. गोंड आदिवासींमध्ये मेंढालेखा गावामध्ये मी अभ्यास करत होतो आणि तेव्हा घोटुल ज्यांनी पाहिलेलं आहे, ज्यांनी अनुभवलेलं आहे, असे काही लोक मला भेटले. आणि या लोकांकडनं मला हे कळालं, की ते घोटुल या प्रक्रियेतून संबंध त्यांचा समाज आणि जगणं समजावून घेतात. त्यांचा देश काय आहे? त्यांचा प्रदेश काय आहे? आणि त्यांचं जगणं काय आहे? हे सगळंच्या सगळं त्या पारंपरिक ज्ञानामध्ये समाविष्ट होणार होतं. त्या घोटुलमध्ये या पारंपरिक ज्ञानावर आधारितच शिक्षण. मग पहा, की या तरुण मुला-मुलींना हे शिकवलं जायचं, की तुम्हाला जगण्यासाठी या गोष्टी, कौशल्य आवश्यक आहेत. आणि त्यासाठी त्या घोटुलमध्ये लग्न झाल्यानंतर त्याचं सदस्यत्व संपतं. लग्न झाल्यानंतर त्यांनी बाहेर जायचं आणि शेती करायची किंवा बाकीची कामं करायची. त्याचं घोटुलमधलं सदस्यत्व संपतं. असे सदस्यत्व संपलेले जे लोक आहेत त्यांना सीनियर लोक म्हणतात. अशा सीनियर लोकांना बोलावून त्यांच्याकडून शेती कशी करायची, नांगर कसा हाकायचा, दोर कसा वळायचा वगैरे, वगैरे किंवा वेगवेगळी संसाधनं कशी निर्माण करायची किंवा वनस्पती कशा ओळखायच्या, अशा अनेक गोष्टी ते शिकत होते. तेव्हा देश समजावून घेणं, आपल्या आजूबाजूचा भोवताल समजावून घेणं, हे ज्याचं उद्दिष्ट आहे, असं ज्ञान ते म्हणजे पारंपरिक ज्ञान. नंतर त्यांच्याशी चर्चा करताना असं एक जाणवतं वरचेवर, की त्यांचं ज्ञान हे सर्वात्म आहे, सर्वसमावेशक. त्यामध्ये काहीच सुटलेलं नाहीये. मी मगाशी घोटुलचा उल्लेख केला ना, या घोटुलमध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे रीती-रिवाज शिकवले जातात, नृत्य शिकवलं जातं. इतकंच नव्हे तर सेक्स पण शिकवलं. की या सर्व मुद्द्यांवरचं सर्वसमावेशक शिकणं, हे या ज्ञानामध्ये सामावलेलं आहे. तेव्हा हे ज्ञान खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणता येईल. खूप सर्वसमावेशक आहे, सर्वात्म पद्धतीचं आहे आणि त्यातून संबंध जीवन पद्धती आपली उलगडून सांगण्याची ताकद ज्ञानामध्ये आहे. नंतर या पारंपरिक ज्ञानामध्ये एक अथॉरिटी सिस्टम, ज्याला आपण म्हणू अधिकार व्यवस्था, ही सुद्धा मांडली जाते. या पारंपरिक ज्ञानाच्या अ, संकलनामध्ये, हस्तांतरणामध्ये ही अथॉरिटी सिस्टम आपल्याला दिसून येते. की कुणाकडं ज्ञान आहे, कोण ते ज्ञान बाळगतं, कुणाला ते ज्ञान हस्तांतरित करणार, या संबंधीच्या त्यांच्या काही धारणा आहेत. ते आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. कारण आपल्याला पारंपरिक ज्ञान मिळवणं आणि जतन करण्याच्या प्रक्रियेमध्ये उदाहरणार्थ म्हणजे वैदू आहेत, आदिवासी वैदू आहेत आणि जडी-बुटींचं ज्ञान त्यांना आहे. ते बुटींचं ज्ञान कुणालाही नाही देणार ते, बाहेरच्या लोकांना नाही देणार. आपल्याच कुटुंबातल्या लोकांना देतील. पुरुषाला द्यायचं का स्त्रीला द्यायचं? कसं द्यायचं? हं, या संबंधीच्या त्यांच्या काही व्यवस्था आहेत. त्यांच्या काही सिस्टम्स आहेत. अ, यामध्ये प्रशासकीय व्यवस्था पण आहे. त्याच्याशी जोडलेली काही व्यवस्था अशी आहे, की जी सत्ता
सत्तेशी संबंधित आहे. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पारंपरिक ग्रामपंचायत आणि या पारंपरिक ग्रामपंचायतीच्याद्वारे अ, या ज्ञानावर काही नियंत्रण ठेवलं गेलेलं आहे. हे ज्ञान कुणी कुणाशी कसं हस्तांतरित करायचं यासंबंधीचे नियम आहेत. ग्रामपंचायती हा एक पॅटर्न आहे, की ज्यामध्ये या ज्ञानाची चर्चा इथं होईल, त्या ज्ञानाचा वापर पण होईल आणि त्या आधारे चर्चा, संवाद यातून मार्ग काढण्याची एक व्यवस्था तयार झालेली. अशा अनेक व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आहे. पंचायती ही राजकीय व्यवस्था आहे प्रिडॉमिनंटली. पण शिक्षण व्यवस्था आहे, कायदा व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. या सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे पारंपरिक ज्ञान विखुरलं गेलेलं आहे आणि त्याच्या त्यांच्या स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आहे. नंतर मी त्यांना विचारलं, की "हे पारंपरिक ज्ञान तुमचं नेमकं कोणत्या स्वरूपाचं आहे?" तर ते म्हणाले, की "आमचं जगण्यातल्या अनेक छोट्या-छोट्या घटकांमध्ये पारंपरिक व्यक्त होतं. उदाहरणार्थ, आम्ही गोष्टी सांगतो, आम्ही गप्पा मारतो, आम्ही गाणी म्हणतो, आम्ही नृत्य करतो. आमची स्वप्न, आमची प्रतीकं, प्रतीकं, या अस्मिता, या सगळ्यांमधून हे पारंपरिक ज्ञान डोकावतं. आमची उपजीविका, आमचं जगणं, या सगळ्यातून हे पारंपरिक ज्ञान व्यक्त होतं. त्यामुळे या पारंपरिक ज्ञानाचे जर आपण आयाम बघितले, विभाग बघितले, ते अनेक आहेत आणि ते जीवनव्यापी आहेत. गोंड आदिवासींना अ, त्यांच्या कलांबद्दल विचारताना एका मुलाखतीमध्ये असं विचारलं गेलं त्यांना, "त्या कलांकडे कसं पाहता?" तर ते म्हणाले, "आमची कला, आमचं ज्ञान, आमच्या आमच्या काही कौशल्य जी आहेत, ती सहजपणे आलेली आहेत. त्यामध्ये सहज. म्हणजे आम्ही उड्या मारतो, काहीतरी हालचाल करतो आणि तुम्ही म्हणता, 'अरे, हे नृत्य करतायत.' म्हणजे आमच्या उड्यांचं नृत्य होतं. आम्ही बोलतो, गुणगुणतो आणि त्याचं गाणं होतं. म्हणजे आमच्या जीवनाशी जोडलेली ही सहज गोष्ट आहे. मी जेव्हा या गोंड आदिवासी ते गेलेलो होतो, त्या खेडा आणि आजूबाजूच्या काही खेड्यांमध्ये गेलो होतो. तर तेव्हा त्यांनी मला जंगल दाखवलं. त्यांचा जंगल अभ्यास गट आहे आणि त्या जंगल अभ्यास गटांचं सगळं नेतृत्व महिलांकडे. त्या आदिवासी स्त्रिया ते जंगल दाखवत होत्या आणि त्यासाठी त्या पुढे चालायच्या एकाच ओळीमध्ये गाणी म्हणत. तुम्हाला माहिती आहे की त्यांची रेला पद्धतीची गाणी ही खूप प्रसिद्ध आहेत. तर तशाच पैकी एक गाणं त्या म्हणत होत्या आणि नंतर मधनं-मधनं कोणीतरी माझ्याकडे बघायचं मग. मला काही कळत नव्हतं. त्या गोंडी भाषेतून त्यांचं गाणं होतं आणि नंतर मी विचारल्यानंतर त्यांनी गाण्याचा अर्थ सांगितला, की "भाऊ तू आमच्याकडे आलास खूप पहिल्यांदाच आलास. पण अशा अशा वेळेला आलास, की आमच्या जंगलात झाडांना बहर नाहीये, फळं नाही आहेत, फुलं नाही आहेत आणि अशा वेळी तू आलाय. म्हणजे टेंभराला टेंभरं नाही आहेत आणि या गोष्टी तुला देऊ शकत नाही. तर तेव्हा तू आलास, तुझं आम्ही स्वागत करतो आणि जे काही आहे ते आम्ही तुला देऊच. पण पुढच्या वेळी आमचा जंगलचा बहाराचा जो काल असेल, त्या काळामध्ये ये आणि मग आम्ही तुला जास्त चांगल्या पद्धतीने तुझा पाहुणचार करू शकू. अशा पद्धतीचं ते गाणं होतं. बाकी यामध्ये सहजता आहे. त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीशी, दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी त्याचा संबंध आहे. पारंपरिक ज्ञान हे जतन कसं केलं जातं? ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतं. जसं मातृभाषा येते ना आपल्याला, आईकडून येते, कुटुंबातून येते. तशा पद्धतीचं पारंपरिक ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे हस्तांतरित होतं. आणि त्याच्या काही व्यवस्था आहेत. जसं घोटूल ही एक व्यवस्था मी म्हणेन. तशा अनेक व्यवस्था आहेत. आणि यामध्ये धर्माचा काही संबंध नाही आहे. म्हणजे हे धार्मिक ज्ञान, हे शुद्ध ज्ञान आणि हे दुय्यम ज्ञान, हे उपयुक्त ज्ञान आणि हे निरुपयोगी ज्ञान असं काही विभागणी त्यांच्यामध्ये नाही. हे काही ज्ञान आहे, जी काही कौशल्य आहेत.
या पद्धतीने संकलित होत आलेली आहेत. त्यामध्ये भर पण टाकली गेलेली आहे. ते जसंच्या तसं आलेलं ज्ञान पुढं गेलेलं आहे असं नाही आहे. ते आपल्याला उपयुक्त आहे का नाही याचा आदिवासींनी वेळोवेळी विचार केलेला आहे आणि त्यामध्ये भर टाकली. काही गोष्टींमध्ये बदल केले. तर अशा प्रकारच्या ज्ञानाच्या व्यवस्था तयार झालेल्या आहेत आणि या व्यवस्था कशा तयार झालेल्या आहेत? हे ज्ञान म्हणजे काय? ते ज्ञान, त्या परंपरा, त्यांचे रीतिरिवाज हे आपल्याला ज्ञानाच्या स्वरूपात कसे समजावून घ्यायचे? हे ज्ञान कुठं उपलब्ध आहे? कसं मिळवता येतं? कसं नोंदवता येईल आपल्याला? या संदर्भात विचार करण्यासाठी या पारंपरिक ज्ञानाचा आपल्याला आशय समजावून घेतला पाहिजे. मी मगाशी म्हटलं पारंपरिक ज्ञान हे एक जीवन पद्धतीशी जोडलं आणि त्यातून एक अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं शहाणपण हे दिसतं, की ज्यातून आपल्याला चांगलं जगणं म्हणजे काय? हे आज समजावून घेत आहे. जसं मी म्हणालो, की खूप कॉम्प्युटरच्या समोर 8-8, 10-10 तास काम करणं चांगली गोष्ट नाहीये. जास्त पैसा देणारी असेल कदाचित. कदाचित जास्त प्रतिष्ठा देणारी पण असेल. पण तुम्हाला माहिती आहे मान-पाठ दुखते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताण-तणाव वाढतात. रात्री झोप येत नाही. आय-टी क्षेत्रातले बरेच लोक ॲडिक्टेड झालेले दिसतात. घटस्फोटाचं प्रमाण आय-टी सेक्टर जास्त आहे. ताण-तणाव वाढलेले दिसतात. का बरं असं? आत्महत्यांचं प्रमाण पण जास्त आहे. पैसा तर खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणजे आधुनिक जीवनशैली आणि आधुनिक ज्ञान हे तुम्हाला प्रत्येक वेळी प्रतिष्ठा देणं, चांगलं जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे असं नाहीये. उलट आहे. हे ज्ञान आणि या परंपरा, या व्यवस्था या तुम्हाला तुमच्या माणुसकीच्या नैसर्गिक पासून दूर नेत आहेत आणि तणाव वाढवत आहेत. नाही, वैयक्तिक पातळीवरच्या तणावात. दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा आणि संसाधनांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विध्वंस होतोय या प्रक्रियेत, की आपलं जगणंच धोक्यात. किंवा चांगलं आदर्श जीवन जगण्यासाठीचे मार्ग दर्शवणारं हे आणि यातून यामध्ये की हृदय पण आहे आणि डोकं पण वापरलं गेलं. हृदयाचा संबंध भावनांशी आहे ना आणि डोक्याचा संबंध विचारांशी आहे. विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी भूमी तेव्हा यामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद पण आहे आणि भावना पण आहे. दोन्ही प्रकारचा समन्वय आहे आणि म्हणून हे जास्त माणुसकी जपणारं ज्ञान आणि या या ज्ञानाच्या प्राप्तीने आपल्याला समृद्ध होऊच आपण. पण हे ज्ञान ज्यांनी निर्माण केलेलं आहे, त्यांनी बाळगलेलं आहे आणि ज्यांना आज दुर्दैवाने दुय्यमत्व आलेलं आहे. तर त्या लोकांना ताकद देण्यासाठी म्हणून हे ज्ञान आहे. त्यांची मुक्ती घडवण्यासाठी हे ज्ञान. या ज्ञानातून आपण समाधानी होऊ अधिक आणि अधिक चांगल्या प्रकारचं जीवनमान जगू शकू. पण त्याचबरोबर हे ज्ञान बाळगणाऱ्या लोकांना सुद्धा आपल्याला त्याद्वारे देता येईल. म्हणून हे ज्ञान उपयोग. थँक यू.